नमस्कार. सविस्तर बोलूयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसांपासून एक रील प्रचंड व्हायरल होतोय. या रील मध्ये एक 17-18 वर्षाचा तरुण रस्त्यावरती थुंकता थुंकता काहीतरी बोलताना दिसतोय. हा सडपातळ शरीरयष्टीचा मुलगा, त्याच्या कपाळावरती 3 कुंकवाच्या रेषा ओढलेल्या दिसतात. हा मुलगा कधी वीज पुरवठा अधिकाऱ्याला, तर कधी अग्निशामक दलाला, कधी शिक्षकांना फोन करून खडसावत आपल्या समस्या सांगताना दिसतो. सर्वात अगोदर हा मुलगा एक वाक्य म्हणतो. तो म्हणतो की सर, मी भैया गायकवाड बोलतोय, द किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष. आता हे वाक्य ऐकल्यावरती तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय. होय, भैया गायकवाड. हा भैया गायकवाड सध्या इंस्टाग्राम वरती खूप चर्चेत आहे. इंस्टाग्राम वरती या भैया गायकवाडनं अख्खं मार्केट जाम करून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही. मात्र हा भैया गायकवाड नेमका कोण आहे? या भैया गायकवाडला आता ट्रोल का केलं जातंय? द किंगमेकर ग्रुप नेमका काय आहे? या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आजकाल सोशल मीडिया हे सहज कोणालाही कधीही कुठेही उपलब्ध होतं. गावखेड्यामध्ये सोशल मीडियाचा आता सर्वाधिक वापर केला जातोय. भैया गायकवाड सुद्धा गावखेड्यातला एक मुलगा, येवल्या जवळचा. याच भैया गायकवाडनं 13 मेला एक रील आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती शेअर केली. यामध्ये त्यानं सगळ्यात पहिलं अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याला फोन करत खडसावलं आणि त्यानंतर त्याची 13 मेची ही रील अत्यंत व्हायरल गेली. त्यानंतर त्यानं वीज पुरवठा अधिकाऱ्याला फोन केला आणि तशाच पद्धतीनं खडसावलं. त्याच्या पुढच्या रीलही तशाच पद्धतीनं व्हायरल झाल्या. सुरुवातीला त्याला 10,000 सबस्क्रायबर मिळाले. त्यानंतर पुढे जाऊन तो टप्पा 20,000 गेला आणि आता जर आपण बघितलं तर याच भैया गायकवाडच्या इंस्टाग्राम आयडी वरती 36,000 फॉलोअर्स आहेत. हा भैया गायकवाड नेमका काय म्हणाला होता पाहूया. हा भैया गायकवाड बोलतो, द किंगमेकर ग्रुप अध्यक्ष. हा म्हणलं येवला स्टेशन रोडला लाईट का बरं नाही? सोडता का नाही ती? येऊ तिथं नाही येऊ का? लगेच सोडता का नाही? आमचं काम चालू होतं कार्यक्रमात आहे. सोडता का नाही लवकर? नाही, लगेच सोडा, लगेच सोडा. फोन चालू राहू, लगेच सोडा. हो, सोडा, लगेच सोडा. हो. अशा पद्धतीनं हा भैया गायकवाड गोरख भैया शेठ नावाच्या इंस्टाग्राम आयडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना फोन करून द किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष असल्याचं सांगून खडसावत होता. लोकांच्या समस्येसाठीच तो हे सगळं करत होता. त्याची पहिली रील व्हायरल झाली आणि त्यानंतर त्याला हळूहळू फॉलोअर्स वाढत गेले. त्यानंतर त्याला ट्रोलही होऊ लागलं. मराठी कॉन्टेंट क्रिएटरनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. काही जणांनी त्याला शिवीगाळीही केली. मात्र या सगळ्यामध्ये हा भैया गायकवाड ज्या द किंगमेकर ग्रुपचं नाव घेतोय, तो द किंगमेकर ग्रुप आहे तरी काय हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण इंस्टाग्राम वरच्या शिवशाही पैठणीच्या रील्स पाहिल्या असतील. येवल्यापासून सुरू झालेला हा शिवशाही पैठणीचा प्रवास आता पुणे, ठाणे, संभाजीनगर इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलाय. या उद्योग समूहाच्या आता वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. जानेवारी 2015 मध्ये शुभम नाकोळ नावाच्या एका तरुणानं वयाच्या 19व्या वर्षी या उद्योग समूहाची सुरुवात केली. शुभम नाकोळच्या जिद्दीमुळे, चिकाटीमुळे आणि मेहनतीमुळे त्यानं उद्योजक होण्याचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. त्यानंतर शुभम नाकोळ यानं 2024च्या जानेवारी महिन्यात द किंगमेकर ग्रुपची स्थापना केली. तरुण पिढीनं गुन्हेगारीकडे न वळता उद्योग क्षेत्राकडे वळावं, हेच या किंगमेकर ग्रुपच्या स्थापनेमागचा उद्देश होता, असं नाकोळ यांनी स्पष्ट केलंय. तसंच ग्रुपच्या माध्यमातून फक्त 16 ते 25 वयोगटातील मुलांनाच मदत केली जाते असंही सांगण्यात येतं. 28 एप्रिल 2025 रोजी नाकोळ यांनी गोरक्षनाथ उर्फ भैया गायकवाड याला द किंगमेकर ग्रुपचा धामोळगावचा अध्यक्ष केलं. द किंगमेकर ग्रुपचा उद्देश हा तरुणांना उद्योगाकडे वळवण्याचा होता. मात्र हा भैया गायकवाड नावाचा पठ्ठा मात्र रील्सच्या माध्यमातूनच जास्त प्रसिद्ध झाला. शुभम नाकोळ मध्यंतरी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांना मिळाली होती. ते अपक्ष म्हणून निवडणुकीलाही उभे राहिले होते. तरुणांचे प्रश्न मांडणं, तरुणांच्या समस्या सोडवणं, वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये जाणं हीच आवड शुभम नाकोळ यांना आहे. त्यानंतर तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव पुढे चर्चेत आलं आणि द किंगमेकर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी येवल्यातल्या अनेक भागात तरुणांना अध्यक्षपद देऊ केलं होतं. हे आता द किंगमेकर ग्रुपच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्याला लक्षात येतंय. द किंगमेकर ग्रुपचा इंस्टा आयडी वरती वेगवेगळ्या विभागातल्या या तरुण अध्यक्षांची आपल्याला ओळख पाहायला मिळते. आता सध्या भैया गायकवाड हा ट्रेंडिंगचा विषय. भैया गायकवाडला आता ट्रोल होऊ लागले.
काही जण भैया गायकवाडला शिवीगाळही करतायत। त्यामुळे शुभम नाकोळ स्वतः पुढे येऊन अशा शिवीगाळ करणाऱ्या लोकांना फोन करून चांगलंच खडसावतायत। पण ह्या सगळ्यामध्ये हा भैया गायकवाड नावाचा पठ्ठ्या चांगलाच प्रसिद्ध झालाय। त्याच्या प्रसिद्धीनं आता मराठी कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा भैया गायकवाडच्या नावानं वेगवेगळे रील्स करू लागलेत। मात्र या सगळ्यामध्ये भैया गायकवाडची सगळ्यात आवडती तुमची रील्स कोणती आहे ते आम्हाला सांगायला विसरू नका। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।